हरि ओम. गंगा दशहरा विशेष. यंदा ज्येष्ठ महिना हा अधिक ज्येष्ठ महिना आलेला आहे. परंतु असं आहे की वैशाख महिना संपला की जो ज्येष्ठ येतो, मग तो ज्येष्ठ अधिक असो व निज ज्येष्ठ असो, त्या ज्येष्ठाच्या पहिल्या दिवशीच गंगा दशहराला प्रारंभ करावा असं शास्त्राचा आधार आहे. त्यामुळे या वर्षी वैशाख संपल्यानंतर अधिक ज्येष्ठाला प्रारंभ झालाय आणि या अधिक ज्येष्ठाचा आजचा हा पहिला दिवस ज्येष्ठ म्हणजे अधिक ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा, आजपासून पुढे अधिक ज्येष्ठ शुद्ध दशमीपर्यंत गंगा दशहरा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या उत्सवानिमित्त आपण यावेळच्या मालिकेमध्ये जाणून घेणार आहोत भारतातल्या काही पवित्र आणि प्रसिद्ध सरोवरांविषयीची माहिती. सरोवर, सरस या मूळ धातूपासून तयार झालेला हा सरोवर शब्द संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ गोड्या पाण्याने युक्त तलाव असा आहे. आणि ह्या तलावाला सहसा जे पाणी असतं हे नैसर्गिक जलस्रोतांमधूनच पुरवलेलं असतं किंवा आलेलं असतं. आपल्या भारतीय सनातन संस्कृतीप्रमाणे जी पंचमहाभूत आहेत त्यातलं जल हे एक प्रमुख पंचमहाभूत आहे आणि ह्या जलाची म्हणजे जलदेवतेची पूजा करण्याची आपली एक अतिशय सुंदर अशी परंपरा आहे. मग जलाची पूजा म्हणजे कशी, तर वर्षा ऋतू आहेच आहे, त्याच्यानंतर जलस्रोत जे जे आहेत, मग त्या अंतर्गत नदी आहे, तलाव आहेत, सरोवर आहेत, विहिरी आहेत, या सगळ्याची सुद्धा किंवा काही धबधबे सुद्धा, काही धबधबे मधलं जे पाणी असतं तर ते औषधी पाणी आहे असं सांगितलेलं आहे आणि त्या औषधी पाण्याने स्नान केलं तर काही त्वचा रोग म्हणा किंवा अशा रोगांपासून बरं होण्यासाठी अनुकूलता प्राप्त होते. एकूण काय की आपल्या संस्कृतीच्या मान्यतेनुसार किंवा आपल्या परंपरेनुसार आपण जलाची सुद्धा मनोभावे पूजा करतो आणि मग ही जलाची पूजा करण्यासाठीच आपल्या संस्कृतीने काही विशेष दिवस किंवा काही विशेष असं महत्त्वपूर्ण सणवार योजलेले आहेत की ज्या योगे त्या कालावधीमध्ये आपण जलाची किंवा जलदेवतेची पूजा करू शकू. असाच एक प्रमुख उत्सव म्हणजे गंगा दशहरा उत्सव. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध दशमी असे 10 दिवस हा उत्सव साजरा केला जातो. गंगा नदी ही या पृथ्वी तलावरची सर्वात प्रमुख नदी किंवा सर्वात जिला आपण आद्य मूळ नदी म्हणतो अशी ही नदी आणि ह्या नदीचा उगम हा अर्थातच स्वर्गलोकातून झालेला आहे आणि स्वर्गलोकातून उगम झाल्यानंतर भगवान विष्णूंच्या पायापासून पुढे तिचा प्रवाह पृथ्वी तलावर आलेला आहे आणि हा म्हणून तिला विष्णुपदी असं म्हणतात. आणि पृथ्वी तलावर इतका तिचा प्रचंड वेग की ती थेट पाताळातच गेली. त्यामुळे स्वर्गलोक, पृथ्वी आणि पाताळ अशा तिन्ही ठिकाणी प्रवास करणारी म्हणून ही त्रिपथगा असंही तिला संबोधलं जातं. आणि इतका तो तिचा प्रचंड वेग होता की तो वेग पृथ्वी तलावर सर्व काही म्हणजे धुवूनच टाकणारा किंवा नाश करण्यासाठीच जणू काही आहे असं भासायला लागलं. त्यावेळेला भगवान शंकरांनी हिचा प्रवाह आपल्या जटेमध्ये बंद केला आणि मग देवतेंनी पुन्हा एकदा आराधना केल्यानंतर एक छोटासा स्रोत त्यांनी मुक्त केला आणि तो त्यांच्या दृष्टीने छोटा स्रोत म्हणजेच आजची आपली हिमालयातून उगम पावणारी ही प्रचंड मोठी अशी गंगा नदी. ह्या गंगेचं त्या निमित्ताने या 10 दिवसामध्ये पूजन करावं असं आपलं शास्त्र सांगतं. आता हे पूजन कसं, तर आपण आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करतो त्या पद्धतीने तर हळदी कुंकू, फूल, अक्षता ते तर आहेच आहे. ओटी भरली जाते, गंगेला साडी नेसवली जाते. पण आपण राहतो त्या गावापासून गंगा नदी दूर असेल तर
तर तिचं स्मरण आपण करू शकतो. तिच्यावरची जी विविध ऋषींनी, म्हणजे जसं जगन्नाथ पंडितांनी रचलेली गंगालहरी आहे, वाल्मिकी ऋषींनी रचलेलं गंगाष्टक स्तोत्र आहे, किंवा शंकराचार्यांनी रचलेली गंगास्तुती किंवा गंगाष्टक आहे, अशी विविध गंगेची जी स्तवनं आहेत तर त्याचं आपण पठण करू शकतो, तिचं स्मरण करू शकतो आणि तिच्या दर्शनाने सुद्धा किंवा तिच्या स्मरणाने सुद्धा आपल्या सगळ्या पापांपासून आपण मुक्त होतो, अशी सुद्धा मान्यता आहे. म्हणूनच गंगा पूजनाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग पृथ्वी तलावरचे सर्व जे काही जलस्रोत आहेत तर त्या सर्व जलस्रोतांचा मूळ किंवा जलस्रोतांचं जे मूळ आहे तर ते गंगा नदीच मानलेली आहे. कारण गंगेपासूनच गोड्या पाण्याचा पुरवठा हा सर्वत्र झालेला आहे आणि मग त्याच आधारे आपण या वर्षीच्या या गंगा दशहराच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत आपल्या भारतातल्या प्रमुख सरोवरांविषयीची माहिती. आपल्याकडे पंचसरोवर अशी एक संकल्पना आहे. म्हणजे काय तर 5 प्रमुख सरोवर ही अत्यंत पवित्र आणि यांची जी स्थानं आहेत ती तीर्थक्षेत्र म्हणून संबोधलेली आहेत, गौरवलेली आहेत, किंवा या सरोवरांची जी यात्रा आहे तर ही अत्यंत पुण्यप्रद अशी मानलेली आहे. आता ही 5 सरोवर कुठली तर पहिलं म्हणजे मानस सरोवर, त्यानंतर राजस्थानातलं पुष्कर सरोवर, त्याच्यानंतर गुजरात कच्छच्या भागातलं नारायण सरोवर, त्याच्यानंतर दक्षिणेकडचं पंपा सरोवर आणि बिंदू सरोवर. ही 5 प्रमुख सरोवर आहेत आणि त्या जोडीला उरलेल्या 5 दिवसात आपण इतर 5 सरोवरांची सुद्धा माहिती जाणून घेण्याचा या मालिकेद्वारे प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत मानस सरोवर. यालाच मान सरोवर असंही म्हणतात. असं म्हणतात की या सरोवराच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये राजहंस पक्ष्यांचं वसतिस्थान आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे भगवान शिवशंकरांचा या सरोवराच्या क्षेत्रामध्ये अखंड वास आहे आणि म्हणूनच हे सरोवर किंवा या सरोवराचं संपूर्ण परिसर हा तीर्थक्षेत्रासमान पवित्र असा मानलेला आहे. आता हे मानस सरोवर पूर्वीचा जो अखंड भारत किंवा अखंड हिंदुस्थान होता अर्थातच त्यामध्येच हे आहे, परंतु सध्या मात्र हा मानस सरोवराचा जो भाग आहे तो तिबेटमध्ये आहे आणि तिबेटमधला हे गोड्या पाण्याचा मोठा हा स्रोत आहे किंवा मोठा हा तलाव आहे. आणि हा जो तलाव आहे हा तिबेटमधल्या ल्हासापासून 2000 किलोमीटरवर कैलास पर्वताच्या दक्षिणेला आहे. समुद्र सपाटीपासून अंदाजे 4556 मीटरवर असलेलं जगातील सर्वात उंच असलेलं गोड्या पाण्याचं हे तळं आहे आणि आकाराने हे तळं वर्तुळाकार आहे. हिवाळ्यात या तळ्यातील पाणी गोठून त्याचं बर्फ होतं. या सरोवराच्या सान्निध्यामध्ये सतलज, सिंधू, ब्रह्मपुत्रा आणि कर्नाली या नद्यांचा उगम आहे. अर्थातच त्यामुळे ह्या सरोवराचा जो जलप्रवाह आहे किंवा इथला जो जलसाठा आहे हा बारमाही आहे, म्हणजे अखंड, कधीही हा तलाव आटला असं होतच नाही. आपल्या हिंदू धर्मानुसार हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानलेलं आहे. त्यामुळेच मानस सरोवराची यात्रा कितीही अवघड असली, कारण भौगोलिक दृष्ट्या तर अवघडच आहे, परंतु आता देशच वेगळा असल्यामुळे त्या तशी परवानगी किंवा त्या सगळ्या बाबी पूर्ण करून सुद्धा ही यात्रा निश्चितच अवघड आहे. या सरोवराच्या काठावर अनेक विद्वानांचे किंवा साधू संतांचे मठ आहेत. या मठांमध्ये ध्यानधारणा, उपासना पूर्वीच्या काळी सुद्धा होत होती आणि आजही इथे ही उपासना चालू आहे. फक्त हिंदू धर्माचेच नाहीत तर जैन आणि बौद्ध आणि तिबेटमधले स्थानिक बोन्या जातीचे लोक सुद्धा या सरोवराला पवित्र मानतात. हिंदू विचारसरणीनुसार
हा तलाव प्रथम भगवान ब्रह्मांच्या मनामध्ये आकाराला आला, म्हणून मनामधला म्हणून मनाचा सरोवर किंवा मानस सरोवर. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार सती देवीच्या शरीराचा उजवा हात या भागामध्ये पडला आणि तो नंतर दगडी झाला. मग दगडाचंच हे रूप, अशी या सतीच्या हाताची इथे पूजा केली जाते. आणि हा जो भाग आहे हा एक शक्तीपीठ म्हणून सुद्धा मानला जातो. अर्थातच जिथं शिवशंकरांचा वास तिथं पार्वती मातेचा वास सुद्धा असतोच, कारण शंभू तेथे अंबिका. कैलास आणि मानस सरोवर अशी यात्रा एकत्र करण्याची सुद्धा प्रथा आहे. फक्त पुरेशा वैद्यकीय सुविधांच्या अभावी पर्यटकांना अत्यंत उंचीवर श्वसनाचा म्हणजे प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्यामुळे काही वैद्यकीय समस्यांना सामोरं जावं लागतं. ती सर्व पूर्तता, योग्य ती काळजी घेऊन ही यात्रा निश्चितपणे पूर्ण होऊ शकते. याच्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी जितक्या महत्वाच्या तितकीच मानसिक शक्ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. अनेक जणांनी कैलास मानस सरोवराची यात्रा पूर्ण झाल्यानंतर आपल्या अनुभवांचं कथन करून ठेवलेलंच आहे. हेच कथन जिथे कुठे आपल्याला वाचायला शक्य होईल तिथे आपण ते अवश्य वाचावं, कारण कित्येक वेळेला असं होतं अनेकांना ही यात्रा वाटलं किंवा इच्छा असली तरी अनेक तांत्रिक बाबींमुळे करणं शक्य नाही. परंतु आपण वाचनातून ह्या यात्रेचा अनुभव निश्चित घेऊ शकतो. अशा रीतीनं आज गंगा दशहराचा हा पहिला दिवस आपण मानस सरोवराचं हे मानस दर्शन करून पूर्ण केलेला आहे. जय गंगे हर गंगे.